खूप चांगलं दृश्य निहाळताना चांगल्या आठवणी साठवल्या जात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। तर सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सर्वांना विनंती करेन की आपण आपापल्या जागेवर उभं राहायचंय। आपण भारताचं राष्ट्रगान या ठिकाणी गायणार आहोत। सर्व मंडळी साजिदबाई खतीब तसेच नागेश पाटील, विलास पाटील, संदेश पाटील ही सर्व मंडळी आपण पाहतोय। तर सर्वांना विनंती करेन की आपण 52 सेकंद आपली द्यायची आहेत। जागेवर उभं राहा। प्रमोद सर, कॅप आणि गॉगल आपण उतरवायचे आहेत। डीजे ऑपरेटर यांना विनंती करेन जेव्हा आम्ही सांगू त्यावेळेला आपण राष्ट्रगान वाजवायचं आहे। एक साथ विश्राम, एक साथ सावधान, भारताचं राष्ट्रगान सुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। माता की जय। वंदे। एक साथ विश्राम। धन्यवाद। या पण टॉस त्या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण खेळपट्टीच्या मध्यभागी या। सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। अंतिम सामना एकविरा चषक 2022 ज्या सामन्याची तुम्ही सर्व प्रतीक्षा करत होते गेल्या कित्येक दिवसांपासून। 5 दिवसीय क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवला आणि आता या क्षणावर आपण येऊन पोहोचलोय जो क्षण आहे अंतिम सामन्याच्या नाणेफेकीचा। एका बाजूला असणार आहे आई गावदेवी माजिवली संघ आणि एका बाजूला असेल शौर्य फायटर गिराळे संघ। दोन्ही टीमचे कॅप्टन्सने पुढे यायचंय। तर साजिदबाई खतीब साहेब यांना विनंती करेन आणि नागेश पाटील साहेब यांना विनंती करेन की प्लीज आपण या। प्रेमित राऊत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विघ्नेश एका साईडला आपण पाहू शकतात। दोन कॅप्टन आमने सामने। माजिवली आई गावदेवी माजिवली आणि त्यानंतर एका साईडला शौर्य फायटर्स गिराळे प्रजय पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय। काटा यावेळेला छापा आलेला आहे आणि विघ्नेश टॉस जिंकलाय। काय निर्णय असेल आपला? बॅटिंग स्वीकारणार आहात। तर प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे। काय टोटल असेल? एक मॅक्झिमम टोटल काय असेल? 60-70। क्या बात आहे। आज खेळताना साखरे गावामध्ये कसं वाटलं तुला? खूप छान। आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा कोणत्या खेळाडूला तू लाईक करतो, आदर्श मानतो? टेनिस क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेट। रितेश घरात। क्या बात आहे। जोरदार टाळ्या द्या। आयडियल आहे विघ्नेश आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जात रोहित शर्मा। क्या बात आहे। थँक्यू व्हेरी मच विघ्नेश। खूप चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या। या मनीष पाटील यांच्याकडे जाऊया। नाणेफेक तुम्ही पराभूत झालेले आहात आणि पुन्हा एकदा माझा नेहमीप्रमाणे तोच प्रश्न आहे, तुम्हाला आता क्षेत्ररक्षण करायचं आहे। नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणच केलं असं तुम्ही? आम्ही नाणेफेक
क्षेत्ररक्षणच करणार होते. तर हा फॉर्मॅट होता एक गाव एक संघ आणि तुम्ही एका खुल्या गटातला संघ आहे, तर त्यामुळे तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला अंडर एस्टिमेट कराल की त्यांची शक्ती तुम्हाला माहिती आहे की ती देखील तुम्हाला एक तगडी डॉलर देऊ शकतील. खरं तर कुठल्याही संघाला कधी अंडर एस्टिमेट करू नये, कारण की कधी क्रिकेट कुठला हे बदलेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांची बॉलिंग बघितली, फलंदाजी बघितली, ते खूप छान खेळतात. त्यांनाही बेस्ट ऑफ लक. खूप मोठा अनुभव आहे तुम्हाला क्रिकेटचा. तर तुम्ही बॅटिंग देखील करता, बॉलिंग देखील करता. तुमचा आवडता स्ट्रोक कसा आहे आणि आवडतं बॉलिंग तुम्हाला स्पिन अटॅक आवडतो, मीडियम पेस आवडतो, पेस बॉलिंग आवडते? असं काही नाही, ज्या त्या बॉलरची स्ट्रेंथ असते. कोणी पेसर आहे तो पेसच टाकणार, कोणी स्पिनर आहे त्यांचा टप्पा फक्त अचूक असला पाहिजे बस. बॉल येईल तसा खेळावा. तिथे या ठिकाणी प्रेमितांनी खूप प्रांजळ मत व्यक्त केलं की जसा बॉल येईल मेरिटच्या आधारावर खेळायला हवा. नाणेफेक जिंकले ते म्हणजेच माजिवली संघाने. गावदेवी माजिवली संघ ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. या सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तसेच संदीप दत्तात्रय पाटील साहेब यांना विनंती करेन, दोन्ही जे कॅप्टन आहेत ते ट्रॉफी उचलतील. या ठिकाणी दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, छायाचित्रात बंदिस्त होईल. निरंजन गरत बाळू, कॅमेरामॅन संदीप दत्तात्रय पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. टाळून जाऊन आहे अंतिम सामन्याचे दोन संघ, आई गवदेवी माजिवली आणि शौर्य फायटर्स गिराळे. कुठला तरी एक संघ या ट्रॉफीवर आपलं नाव खोलणार आहे. तो संघ कुठला असेल, गिराळे की माजिवली? आता अंतिम सामन्यामध्ये हे चित्र नक्कीच होणार आहे. अनुराग मुन्ना सन्माननीय नरेश पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच सन्माननीय नकुलजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे आणि आज एकदम डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आम्हाला अंतिम सामन्यासाठी लाभलेले, तर तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला आपण जाऊया चालू असलेल्या अंतिम सामन्याकडे. जबरदस्त असं क्रिकेट तुम्ही गेल्या 5 दिवसांपासून अनुभवत आहात आणि हाच जो थरार या शेवटच्या सामन्यामध्ये देखील मी अपेक्षा ठेवतोय. आणि हा अंतिम सामना खेळला जाईल एक गाव एक संघ या प्रकारातल्या माजिवली म्हणजेच आई गावदेवी माजिवली या संघामध्ये आणि त्यासोबत संघ असणार आहे तो म्हणजेच शौर्य फायटर्स गिराळे. हा जो खुल्या गटातला संघ आहे, चांगला फाईट पाहायला मिळेल. कुठलाही आयकॉन प्लेयर या ठिकाणी घेतला गेला नाही आहे. टीम आई गावदेवी माजिवली संघाकडे जो नॅचरल संघ आहे, जो त्यांच्या घरचा संघ आहे, जो त्यांच्या गावचा संघ आहे, त्या गावातल्याच खेळाडूंना ते मात्र कुठेतरी एक ठिकाणी प्राधान्य देत आहेत, तर त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय संतोषजी मानकरांच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि ते देखील या ठिकाणी दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. तर यस वेलकम सर. संतोष सर, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुरेख मॅच आपण बघतोय. अंतिम सामना मेगा फायनल आपल्या
समोर बघायला मिळते. टॉस इथे जिंकलाय मात्र माजिवली संघाने आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारले. काय म्हणाल मनीष फाडे सर, टॉस जिंकलाय? राईट डिसिजन त्यांनी, तर मला तर असं वाटते ॲज अ कॉमेंटेटर आणि ॲज अ ॲनालिस्ट खूप चांगलं डिसिजन त्यांनी घेतलेलं आहे. कारण कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटचा सामना दरम्यान सन्मानी आदरणीय भगवानजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम सर. आपल्या शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतो. विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती जाऊन स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. सन्मानी आदरणीय भगवानजी पाटील साहेब, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या बाहेर कोणी झेल घ्या. सन्मान्य आदरणीय भगवानजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये मिळतील. हॅट्रिक 3 षटकार खेळा. सन्मान्य आदरणीय भगवानजी पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. हॅट्रिक विकेट घ्या. 500 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला सन्मान्य आदरणीय भगवानजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळतील. आणि त्यांचा प्राइज दरवर्षी असतं. खास करून जे क्रीडा रसिक वर्ग आहे त्यांच्यासाठी झेल घ्या मैदानाच्या बाहेर. आणि इथे मात्र तुम्ही 100 रुपयाचा पारितोषिक गमवा. एटीएम मात्र ओपन केलंय सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांनी. सन्माननीय नरेशजी पाटील यांचं आगमन झालं आहे. रुपेश पाटील यांच्या पिताशी त्यांचं स्वागत करतोय. प्रमोद सरांना मी विनंती करतोय. प्रमोद सर. सन्माननीय आदरणीय हुपूजी वजे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य येते. 1500 रुपयाची भरीव देणगी येते. सन्माननीय आदरणीय हुपूजी वजे सरांकडनं, त्यानंतर तसेच सन्माननीय आदरणीय भगवानजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची भरीव देणगी येते. एक दानशूर व्यक्तिमत्व. धन्यवाद सरजी. ओटो. तर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय मला तर असं वाटतं ॲज अ ॲनालिस्ट, ॲज अ कॉमेंटेटर अचूक घेतलेला आहे. कारण संध्याकाळच्या दुसऱ्या डबामध्ये कदाचित बॅड लाईटचा सामना करता येऊ शकेल कुठल्याच संघाला, आणि त्याचमुळे चांगलं डिसिजन आहे. पण मात्र डिसिजन टिकवता आलं पाहिजे. ही फक्त एक रीत आहे टॉस उडवणं, म्हणजे जेणेकरून आपण एका संघाला फलंदाजी स्वीकारण्याची संधी देतोय आणि एका संघाला गोलंदाजी स्वीकारण्याची. आणि पाहूया अनुभवी आणि दांडगा खेळाडूंचा भरणारा संघ गिराळे. चांगला बॉल, पहिला बॉल मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर हाताळलेला आहे गोलंदाज निरंजन. नेहमीच डे फर्स्ट पासून चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्या संघासाठी, शौर्य फायटर्स गिराळे संघासाठी निरंजने करून दिलेली आहे. आणि ती सुरुवात अंतिम सामन्यात देखील मिळवता यावी हाच प्रयत्न कॅप्टनचा आहे. आणि त्या ठिकाणी चांगला ऑप्शन यूज केलाय निरंजनचा. ओव्हर द विकेट स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, यावेळेस विथ द पेस. यावेळेस बॉलला पेस दिला गेला. या ठिकाणी दत्ताजी वजे यांनी आम्हाला 5 दिवस खूप चांगलं सकस रुचकर स्वादिष्ट शाकाहारी जेवण आम्हाला उपलब्ध करून दिलंय. हरिओम. हरिओम. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्याचसोबतच झणझणीत खानावळ या ठिकाणी देखील चांगलं जेवण आम्हाला मिळालं, त्याबद्दल झणझणीत खानावळ यांचा देखील आभार. तसेच माझे उपसरपंच सन्माननीय संजय जयराम पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाची भरीव देणगी येते. आर्थिक सहाय्य आपण बघतोय. धन्यवाद सर. एक्झॅक्टली. देणगी खूप महत्त्वाची आहे, कारण इतकं मोठं आयोजन करणं हे छोटं मोठं काम नाही आहे. मनुष्यबळ सोबतच तुम्हाला आर्थिक सहाय्य देखील लागत असतं. आणि हे सर्व दानशूर व्यक्ती ज्या ठिकाणी देणगी देतात त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमचा सदैव आम्ही ऋणी राहू. धावसंख्या झाले आई गावदेवी माजिवलीस टीमची 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी निरंजनची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मिस्टाईम आहे लीडिंग एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातावरती विसावतोय आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय आई गावदेवी माजिवली संघानं. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय जो घेतला होता या ठिकाणी आतापर्यंत यशस्वी ठरत नाहीये अजित सर. तर या ठिकाणी आपण पाहतोय विद्यमान उपसरपंच आदरणीय प्रवीणजी विष्णू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य मंडळाला आलेला आहे. मंडळ त्यांचं ऋणी राहतोय. खूप खूप आपला धन्यवाद. थँक्यू. तर आपण बघितलं या ठिकाणी मात्र टॉस जिंकला, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली, परंतु एका बाजूने अनुभवाचा भंडार आहे. निरंजन घरात फास्टला बिलॉंग करतोय. सूर्य कामगिरी ज्यांच्या माध्यमातून नेहमी हाताळली जाते. इथे मात्र आपली शिकार बनवताना मिस्टर भावेशला डगआउटकडे पाठवतोय. इथून मात्र सर्व जे फलंदाज असतील त्यांना चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. मनीष सर.
लेफ्ट आर्म ऑफ द विकेट निरंजन ओव्हर द विकेट. यावेळेस बिहाइंड द विकेट खेळायचं होतं. लेग स्टिक तोडून जाणारा हा बॉल आहे. बॉल मात्र वाईड असेल. एक धाव नक्कीच मनोजशी मिळणार आहे. कुठेतरी धावांसाठी झगडत आहे माजिवली संघ आणि धावांची भूक पूर्ण करण्यासाठी थोडंसं सहकार्य करतोय गोलंदाज निरंजन आणि एक धाव वाईडची ऍड केली जाईल. धावसंख्या आकडा गाठते 2 वर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर तयार. स्ट्राईकवर बॅटर असेल विघ्नेश. वेगवान तेच तर्रार पण मात्र वेगाने बॉल हाताळताना कुठेतरी नियंत्रण चुकते. या शोल्डरचा खूप जास्त अतिरिक्त वापर केला जातोय. बॉल जातोय वाईड. धावसंख्या जाते 3 वर. दरम्यान सन्माननीय सागर नुकतेसरांचे इथे आगमन झालंय. एकविरा ग्रुपचे ऑलराऊंडर एकविरा म्युझिकल ग्रुपचे सागरजी नुकतेसरांचे इथे आगमन झाले. त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. लयबद्ध गोलंदाजीसाठी कुठेतरी निरंजन ओळखला जात होतो पण कुठेतरी आता शोल्डरचा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. हलकंच स्टेप आउट झाले. ऑन दी टोज येऊन सरळरेषेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढायचं होतं पण मात्र आपल्या बोटांची जादू दाखवले आणि उजव्या त्याच्या बॅटरसाठी आउटकटर बॉल या ठिकाणी हाताळला गेला होता. तो म्हणजेच बॉलर निरंजनच्या माध्यमातून पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी माजिवली टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 3 धावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये कारण हे तर पहिलं षटक आहे. यानंतर अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक निरंजनचं यशस्वी राहिलंय पण त्यानंतर मात्र आता नवीन शैलीचा नवीन पद्धतीचा नवीन धाटणीचा गोलंदाज येणार आहे आणि त्यावेळेस मात्र या षटकामध्ये कमबॅक करेल का तो म्हणजेच आई गावदेवी माजिवली संघ ते पण देखील तितकंच रंजकच असेल. दरम्यान आपण बघतो या ठिकाणी कुमारी वृषा भावेश वझे आणि विश्वनाथजी वझे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1000 रुपयाची भरीव देणगी येते. धन्यवाद सर. एक आर्थिक सहाय्य आपण बघतोय. दानशूर व्यक्तिमत्व मात्र खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सहकार्य करताना जसं आम्ही नेहमी म्हणतो की स्नानाने तुमचं शरीर पवित्र होतं. जप केल्याने तुमचं मन पवित्र होतं. ध्यान केल्याने चित्त पवित्र होतं आणि दान केल्याने मात्र तुमचं धन पवित्र होतं. खऱ्या अर्थाने मात्र आपण दानशूर व्यक्तिमत्व बघतोय जे आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत या स्पर्धेला आर्थिक सहाय्य देताना. ऑन साइडला हाफ हँडेड पूल स्ट्रोक या ठिकाणी कंट्रोल नव्हता. मिसक्यू पूल आणि त्या ठिकाणी कॉलिंग मिस्टेक आणि धावच्या स्वरूपात बसतोय. दुसरा हादरा आई गावदेवी माजिवली संघांना कुठेतरी नियंत्रण चुकते. कुठेतरी जो बॉडी बॅलन्स आहे तो चुकतोय. कुठेतरी जी पॉझिटिव्ह माइंडसेट होती ती त्या ठिकाणी निगेटिव्ह माइंडसेट पाहायला मिळते आणि सुरुवात कुठेतरी चांगली करण्याचा प्रयत्न केला जात होता पण चांगल्या दर्जाची गोलंदाजी कुठेतरी आडवी येते आणि मनासारखी धावसंख्या उभारता येत नाहीये आई गावदेवी माजिवली या टीमला. 2 फलंदाज बाद झालेत. भगवान पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे. हायवा कॅचसाठी 100 रुपये, षटकारांची तिकडी, चौकारांची तिकडी आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या त्या फलंदाज किंवा गोलंदाजाला तर हे प्रोत्साहित करणारे आमचे सर्व मान्यवर मंडळी आहेत. संतोषजी माणकर आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये. माजिवली संघाला समर्थन देण्यासाठी बॉल जातोय मिड ऑफ रेंजमध्ये आणि मिड ऑन रेंजमध्ये. दोघांच्या मधोमध बॉल लँड होईल तोपर्यंत त्या ठिकाणी क्रितेश गरज जातोय. 1 धाव कंप्लीट करण्याची संधी मिळते आणि अशा पद्धतीने खूप वेळानंतर 1 धाव धावफलकामध्ये वाढली जाते. धावसंख्या जाते 2 गडी बाद 4 धावा आई गावदेवी माजिवली. बॉलर तयार. अक्षय ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदळतोय. पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संतोष जाधव येतोय आणि एक सहज सोपा झेल टिपतोय आणि तिसरा हादरा बसतोय आई गावदेवी माजिवली टीमला 4 धावा असताना. सुरुवातीबद्दल काय सांगाल अजित पाटील सर या फायनलच्या? सुरुवात थोडीशी आपण बघतोय की स्ट्रगल करतोय संघ परंतु जसं आपण बघितलं की हे क्षण आहे जे थोडेसे तुमच्या दिशेने विरुद्ध दिशेने जात आहेत तेही जातील. चांगले क्षण सुद्धा तुमच्या आयुष्यात येतील मात्र त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली इनिंग खेळावी लागेल आणि ज्याला आपण क्रिकेटचा श्वास म्हणतो सिंगल डबलकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ते होणं गरजेचं आहे कारण फायनलचा सामना थोडंसं प्रेशर नक्कीच आपल्याकडे असतं आणि प्रेशरच्या वेळेला तुम्ही हँडल कराल तेव्हा तुम्ही परिपक्व खेळाडू म्हणून नावारूपाला याल. इथे मात्र तुमची परिपक्वता दाखवण्यासाठी मोठं व्यासपीठ मी म्हणेन. अक्षय ओव्हर द विकेट. हो आउटसाइड एज आहे त्या ठिकाणी यष्टिरक्षकला बीट करून बॉल फ्लाय स्लिप मध्ये लँड होते तोपर्यंत 1 धाव मिळते आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमची सकारात्मक एनर्जी ऊर्जा. या ठिकाणी कुठेतरी त्याचा विसर पडलेला आहे कारण 32 संघांपैकी तुम्ही 2 वरचे संघ राहिलेले आहात आणि म्हणून तुम्ही या स्टेजवर आलात आणि याचा विसर माजिवली संघाला पडलाय. माजिवली संघाचे कित्येक समर्थक तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात त्यांना ते उत्साह वाढवण्यासाठी येत आहेत. आदरणीय सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व एक सुंदर नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले
नागेजी पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला भरीव देणगी 10,777 रुपयाची आल्याबद्दल मंडळ त्यांचा जोरदार टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. आणि हा गोड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय धीरज चोळाच्या बॅट मधून. ओटू मनीषजी आणि अजितजी. तर या ठिकाणी बघताय जसं या ठिकाणी मात्र दानशूर व्यक्तिमत्व नागेचे पाटील साहेब देणगी देत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मात्र फलंदाज सुद्धा आपल्या बॅटच्या फेस ओपन करतोय आणि येतो इकडे दमदार षटकार. आणि इथे मात्र संतोषजी मानकर साहेब असतील, वजे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून मनीष पाटील सरांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यासोबत अजित पाटील यांच्यासाठी संतोषजी मानकर यांच्या वतीने 100 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि खरंच ॲप्रिशिएट करतात, आम्ही आवडतोय त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आम्ही अजून चांगला समर्पक प्रयत्न करू, अजून चांगल्या पद्धतीने लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. 3 गडी बाद 12 धावा. जर मैदानाच्या बाहेर झेल घेतला असेल तर प्लीज यायचं इथे, कारण प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्या माध्यमातून आपण बघतोय. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या ठिकाणी शवाब खतीब साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. आज साजिदभाई खतीब हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचा शब्द सुमनांनी आम्ही स्वागत करतोय. नागेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शवाब खतीब साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन, विलाजी पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, त्यांना विनंती करेन की आपण शुभ सन्मान करायचंय. चिप करायचा होता. बॉल जाते कव्हर पॉईंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाईल ती म्हणजे 13 वर. आणि म्हणतात ना की हायवेला ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घ्यावा. त्या ठिकाणी मात्र 6 किंवा 4 येत नसतील तर सिंगल जबल देखील धावफलक खलता ठेवणं तुमचं काम आहे. 6 षटकाचं क्रिकेट कंप्लीट खेळलं ह्या तुमचं काम आहे आणि आज कुठेतरी कामाचा या ठिकाणी उपयोग केला जातो. धावसंख्या झाली 3 गडी बाद 13 धावा. आई गावदेवी माजिवली. नक्कीच झेल टिपलेला आहे आणि भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपये आणि ते सन्मानित करतायत जयवंत पाटील. या ठिकाणी आपण पाहू शकतायत फ्युचर ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर मायेची उबदार शॉल शवाब व खतीब साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि विलाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि बुके देऊन सन्मान केला जातोय. तदनंतर अल्ताफ शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अल्ताफ शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. तर विलाजी पाटील साहेब यांना विनंती करेन अल्ताफ शेख यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचंय. अल्ताफ शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला आवर्जून सदिच्छा भेट देत आहेत. आणि साजिदभाई खतीब यांच्या समवेत खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तदनंतर बाबूराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. एक माजी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बाबूराव पाटील साहेब, आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. विलाजी पाटील साहेब, सहदेव पाटील, पोलीस पाटील यांना विनंती करेन की बाबूराव पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचंय. पाहुण्यांचं स्वागत सुद्धा तेवढंच महत्वाची भूमिका आहे. आद्य कर्तव्य असतं आयोजकांचं आणि बाबूराव पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात येत आहे. सहदेव पाटील पोलीस पाटील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. आणि थेट वळूया आपण मनीजी पाटील आणि अजितजी पाटील यांचा गोड आवाज कॉमेंट्री स्टुडिओमधून. संतोष जाधव ओव्हर द विकेट. जाऊ दिलंय, कुठली छेडखानी नाहीये. स्वस्तात फुकटात मोफत एक धाव मिळते, ती धाव गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय बॅटर धीरजच्या वतीनं. धीरजने मात्र एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केलाय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, 12 धावांवर तो खेळतोय. 4 बॉल्स त्यांनी घेतलेत, 300चा स्ट्राईक रेट आहे आणि त्याला साथ देतोय जितेश. 1 धावेवर धावसंख्या झाले 4 गडी बाद 19. मेगा फायनल एकविरा चषक 2022 तुम्ही अनुभवत आहात, तुम्ही पाहत आहात, तुम्ही ऐकत आहात. संतोष ओव्हर द विकेट. यावेळेस बॉटमिटचा वापर करून बॉलला टर्न केलंय. मिड विकेट रिजनमध्ये शतकच्या त्या ठिकाणी आहे. चांगलं कलेक्शन, एकच धाव पूर्ण करता येते. चांगला ताळमेळ या ठिकाणी 2 फलंदाजांचा, संयम आणि अटॅक या 2 गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्या जातात. आणि एका धावेची वाढ, धावसंख्या 4 गडी बाद 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स.
विकेट फॅक्टर खूप महत्वाचा आहे. 4 महत्वपूर्ण खंदे फलंदाज बाद झालेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करायचा होता, प्रॉपर कनेक्शन होत नाही, बॉल जातो तो म्हणजे कव्हर रिजन मध्ये या ठिकाणी फॉलो थ्रूच्या खूप चांगला प्रयत्न केला होता तो म्हणजे संतोष जाधवने. झेल कुठेतरी कॅज्युअली घेतले गेले आणि त्याचमुळे मात्र तो झेल टिपता आला नाही आणि कदाचित धोकेधोकी वाढू शकेल कारण तितकाच चांगला फलंदाज ठरलाय आतापर्यंत. आणि आता पाहूया 4 गडी बाद 21 धावा 3 षटकांसंबंध 7च्या धावागतीने खेळ झालाय. अल्ताफ शेख आणि तसेच शवाब खतीब साहेब यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. जसं आपण बघतोय की स्पर्धेच्या ग्राउंडच्या बाहेर जर खेळ घेतलात तर मात्र सन्मानी भगवानजी नारायण पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवक्ता पालघर तालुका मानव अधिकार मिशन यांच्याकडून आपण बघतोय की तुम्ही मैदानाच्या बाहेर झेल घ्या. जी लहान मुलांसाठी एक बिग ऑपॉर्च्युनिटी मी म्हणेन की झेल जर घेतला तर इथे मात्र 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मनीष धावा झालेल्या आहेत त्या 21. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी तर मांजिवली संघ चांगली टफ फाईट करू शकतोय. 1 मिनिट फक्त थांबवतोय. या ठिकाणी नागेश पाटील साहेब उपस्थित आहेत ज्यांनी 100 टी-शर्ट जे एका दिवसात आपण खेळाडू खेळताना पाहायला मिळाले 8 संघांना दिले गेले आणि साजिदबाई खतीब यांच्या माध्यमातून सुद्धा 100 टी-शर्ट या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेलं. या सौजन्य दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही टाळ्यांच्या गजरात त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. असंच आपलं मोलाचं सहकार्य पुढील प्रमाणे व्हावं हीच इच्छा असेल. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, कनेक्शन तर प्रॉपर झालं नाहीये, टायमिंग देखील जुळलं नाहीये. दरम्यान एक धाव तर इनफिल्डच्या आतली कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाईल 4 गडी बाद 22 धावा. सिंगल्स डबल्सने धावलं खालताडवण्याचं काम करतो. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी माजिवली संघाचा पाहायला मिळतो आणि ते महत्वाचं आहे. संघर्ष करत राहा कारण साम्राज्य हे एका दिवसात निर्माण होत नाही आणि याच ठिकाणी मात्र 6 षटकं पूर्ण खेळपट्टीवर तग धरून थांबावं लागेल तर एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळू शकेल. तसं मागच्या सामन्यामध्ये शौर्य फायटर गिराले संघाने केलं. शेवटच्या 2 षटकामध्ये 41 धावा बनवल्या त्यानंतर मात्र आपण बघतोय तो संघ क्वालिफाय झालाय. एक्झॅक्टली तो अभ्यास देखील तितकाच महत्वाचा. यावेळेस कट करू की लिव्ह करू या 2 प्रश्नांच्या संभ्रमामध्ये फलंदाज राहिलेला आणि शेवटच्या क्षणी मात्र बॉल त्याला हाय बाय करत एस्टेच्या हातामध्ये विचावलाय. डॉट बॉल. गेले 1 वर्ष चेंडू हाताळण्याची कला अवगत आहे मिस्टर निरंजन खरत्यानं आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. एका बाजूने प्रजय पाटील सर खूप खुश असतील. त्यांचा शौर्य फायटर गिराळी संघ खूप चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट निरंजन. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस मात्र बॉलला फोर्स केलाय, पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. दमदार षटकार. येस या षटकाराला थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या षटकाराला मात्र आपण पाहतोय गौरव पाटील भाऊजी दहीसर यांच्याकडून धीरज चोगळा यांच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. येस सुरेख षटकार बघायला मिळतोय. अनंत हस्ते कमला विराणी देता घेशील किती 2 कराने नेता तितू क्या हस्ताने काय रक्षिशी तू 2 कराने. सुरेख शॉट बिग ब्लास्ट बघायला मिळतोय. 28 धावा 28. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लॉंग ऑन मनुष्य त्याच्या पुढे येतो, त्याला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषा पार जातोय. 6 नंतर मिळतोय चौकार आणि आता मात्र कुठेतरी कळते की पिक्चर अपी बाकी मेरे दोस्त. आता आमचा संघ माजिवली संघ देखील तुम्हाला मात्र टक्कर देणार आहे. हम भी किसी से कम नाही. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ती म्हणजे 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. निरंजन जो गोलंदाज मात्र भरवशाचा होता, जो गोलंदाज अनुभवी होता, जो गोलंदाज प्रतिभाशाली होता आणि त्याच्या प्रतिभेला प्रश्नचिन्ह निर्माण करणारा फलंदाज धीरज ऑन स्ट्राइक. चांगला बॉल आणि आता मात्र दाखवून दिलंय की आज देखे जरा किसमे कितना है दम. निरंजन मात्र हे स्पष्टपणे खेळपट्टीवर दाखवून देतो आणि हे अग्रेशन महत्वाचं आहे कारण क्रिकेट हा खेळ शारीरिकतेच्या सोबतच मानसिकतेचा सुद्धा आहे आणि ही मानसिकता मात्र पॉझिटिव्ह आणि ऍटिट्यूड देखील तितकाच चांगला निरंजनचा पाहायला मिळालाय. आणि महत्वाचं आहे संयम देखील. या अगोदर आपण पाहिला 3 षटकापर्यंत संयम होता पण आता नरेश सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत, नेहमीच आमची मदत करत असतात. ते ऑन साइडला स्लॉक करण्याचा अंदाज फ्रंट फुटला येऊन पुन्हा एकदा समन्वय व्यवस्थित होऊ शकत नाहीये. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या धावगतीनं आई गावदेवी माजिवली टीमची धावसंख्या झाली 4 गडी बाद 32 धावा
50 ओलांडेल का अजित सर? हा प्रश्न माझ्या मनात तर आलेला आहे, तुमच्या मनात आलाय का? सुरेख फलंदाजी बहरताना आपण बघतो ऑन स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज धीरज यांच्याकडनं नेहमी म्हटलं जातं की संयम क्या है, संयम एक युद्ध है जो अपने वीर विरुद्ध है, वक्त गूंगा नहीं बस खामोश है, वक्त आने पे पता चलेगा किसका कौन है, तुम्हारे पास है उसकी कदर करना क्योंकि आसमान के पास खुद की जमीन भी नहीं है. तुमच्या जवळ वेळ आहे, दाखवून द्या या ठिकाणी ह्या वेळेवरती आम्ही काय करू शकतो. इथे मात्र धाबा अशा आल्या, तुम्ही सांगितलेला धावसंख्या इथे होऊ शकतात. मनीष पाटील सर. एक्झॅक्टली, स्वतःवर कॉन्फिडन्स असला पाहिजे, स्वतःच्या संघावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. संतोष जाधव ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुल करायचा होता, बॉल जातोय मिड ऑन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावांसाठी धीरजचा प्रयत्न आहे, पण मात्र जितेश सांगतोय की तुझं स्ट्राईकवर राहणं आपल्या संघाच्या हिताचं आहे, आपल्या संघाचा फायद्याचं आहे. त्यामुळे फक्त कुठलीच घाई गडबड नाहीये. 1 धाव पूर्ण करून स्ट्राईकवर धीरजला ठेवतो, कारण धीरजने आतापर्यंत आपल्या संघासाठी 23 धावांचं योगदान दिलंय. सांघिक धावसंख्या आहे आई गावदेवी माझीवली या टीमची 33 धावा. बघा, लोक सुद्धा उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात, मावळत्या नाही. तर मावूया या सामन्यामध्ये जिंकतोय कोण, मेगा फायनलचा विजेता ठरतोय कोण? लोअर फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटीनं स्लॉक स्वीप करण्याचा अंदाज पाहायला मिळाला. इथे मात्र मनीष सर मी तुम्हाला थांबवेन कि कहते ना कि अपने आप को कभी कमजोर साबित मत होने देना, अपने आप को कभी कमजोर साबित मत होने देना. लोग ढलते हुए सूरज को देखकर अक्सर घर के दरवाजे बंद किया करते हैं. एक्झॅक्टली, म्हणूनच ना आपण जर जिंकला तर जय जयकार तुमचा होणार आहे, नाहीतर मग मात्र निराशा. स्लोवर 1, बोटांची जादू पाहायला मिळाले. हलकासा बॉल आउटकटत आतळलाय, शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल, बॉलला थोडासा राईज केलाय, थोडासा अपिश राहिलेला आहे बॉल. आणि ऑल इज वेल बॉलिंग या ठिकाणी संतोष जाधवची तुम्हाला पाहायला मिळेल. पागदरी बॉईज या संघाकडून तो नेहमीच खेळताना पाहायला मिळतोय, पण यावेळेस मात्र खेळतोय तो म्हणजेच गिराळे या संघाकडून, शौर्य फायटर्स गिराळे. विजय जाधव मोठे बंधूंच्या नेतृत्वाखाली कित्येक स्पर्धांमध्ये चांगला खेळ. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय, पण मात्र लेग स्टिक सोडून जाणार आहे, पंचांनी निरीक्षण केलंय. आणि 1 धाव वाईडची मेल. धावसंख्या जाती तर म्हणजे 4 गडी बाद 35 धावा. थेंबे थेंबे यस डिसिजन रिव्हर्स. नक्कीच मनीषजी, इथे एक आवर्जून गोष्ट सांगेन की जितेशचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सांगितलं की ट्रॅकला मात्र चेंडू यावेळेला स्पर्श झालाय. हे डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळे पंचांचं काम देखील सोपं होते. आणि मी तर म्हणेन प्रत्येक खेळाडूने अशीच खेळाडू वृत्ती दाखवायला हवी. संतोष जाधव ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्लोवर 1 ला पिक केलाय, बॉलला उडवलंय मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय, खूप सुंदर झेल टिपतोय आणि अशा पद्धतीने एक पार्टनरशिप बनली जात होती. त्या पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम संतोष जाधव करतोय. 5 गडी बाद होते 34 धावा असताना आई गावदेवी माझीवली संघाच्या. थँक्यू डीजे. तर नरेश दादा मडवीचे चांदीपचं एक सुंदर व्यक्तिमत्व आहे जे आज उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव कामानिमित्ताने ते बाहेर गेलेत. तर त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांनी 100 टी-शर्ट्स या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले. नरेश दादा आहाडी रानपाडा यांच्याकडून सुद्धा 100 टी-शर्ट स्पॉन्सर केलेत. भुवनेश माच्छी सावरे जे आंबेवाडी या ठिकाणाहून त्यांनी सुद्धा 100 टी-शर्ट. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक आहे, बॉल जाईल काव कोना सीमारेषा पार. बॉलरला मिळतोय धक्का, फलंदाज खेचतोय दमदार छक्का, षटकार. आणि या षटकारासाठी गौरव पाटील भाऊजी दहीसर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. दशरथजी घाटाळ गंजाड डहाणू यांच्याकडून 100 टी-शर्ट स्पॉन्सरशिप केलेत. नंदू गडक रानकोळ रायतळी यांच्याकडून सुद्धा 100 टी-शर्ट स्पॉन्सरशिप केलेत. या सर्व दात्यांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या पण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीनंतर एक सन्मानजनक धावसंख्या बनवलेली आहे, ती म्हणजे आई गावदेवी माझीवली संघाने 8च्या धावगतीने 5 गडी बाद 40 धावा. आता आपण म्हणू शकतो 50 देखील ओलांडली जाऊ शकेल, कारण स्लॉग मध्ये हलकासा ऍडव्हान्टेज हा बॅटर्सना असतो, कारण त्यांच्याकडे हरण्यासाठी काही नसते. 6 बॉल्स असतात, 6 बॉल्स मध्ये त्यांना जास्तीत जास्त तगडे संघर्षमय प्रयत्न करायचे असतात. पाहूया त्यातले 3 जरी कनेक्ट झाले तरी सुद्धा चांगला एका सिच्युएशन मध्ये पोहोचू शकेल, तो म्हणजे माझीवली संघ. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर येतोय पर्सी, यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर येतोय प्रशांत, ज्याने मात्र काल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि या मॅन ऑफ द सिरीजच्या शर्यतीमध्ये सुद्धा आहे. तर पाहूया अजूनही हे अमर पाटील मूल्यांकन करतीलच आणि नक्कीच ते नाव या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात बक्षीस समारंभाच्या वेळी पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर पर्सी, स्ट्राईकवर असेल बॅटर तो म्हणजेच जितेश, नॉन स्ट्राईकला धीरज. यावेळेस
हलकस आउटसाइड एज आणि यष्टिरक्षक प्रेमीच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय आणि 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद होतोय. बसतोय 6वा आदरा. आई गावदेवी माजुली टीमला धावसंख्या 40 असताना. थँक्यू. जेव्हा आपण प्रेमीचा एक बाईट घेतला होता त्यांना आम्ही विचारलं की तुमचा आवडता स्ट्रोक कुठला आहे, तर त्या ठिकाणी पिंट्याने सांगितलं होतं की जसा बॉल येईल तसं तुम्हाला खेळता आलं पाहिजे. एका बॉलला तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीने खेळता आलं पाहिजे. तर त्यासाठी मात्र प्रदीर्घ असा अनुभव पाहिजे, चांगला सराव पाहिजे आणि डेडिकेशन. सर्वात महत्त्वाचं आहे क्रिकेटप्रती प्रेम. ते डेडिकेशन प्रत्येक खेळाडूकडे असलं पाहिजे. फक्त हातामध्ये बॅट आणि हातामध्ये बॉल आहे म्हणून तुम्ही क्रिकेटपटू म्हणून संबोधित जात नाही. मैदानाच्या आतमध्ये खेळ तुमचा चांगला असला पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी आउटसाइड एज बॅक टू बॅक. मात्र दुसरा फलंदाज तशाच पद्धतीचा बाद होताना पाहायला मिळालाय, कारण पेस विथ आउट स्विंग या ठिकाणी पाहायला मिळते बॉलरचा. आणि त्याचमुळे मात्र मोठा खेचण्याचा प्रयत्न, फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मात्र आउटसाइड एज घेऊन शेवटचं काम मात्र प्रेमित खूप चांगल्या पद्धतीने अदा करतोय. सर विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतायत तर वसीमभाई सेलिया यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तसेच भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक, चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. एक्झॅक्टली. आता मात्र हे या विकेटचं महत्व खूप जास्त असणार आहे बॉलर फर्सीसाठी. चांगली बॉलिंग त्या ठिकाणी या शेवटच्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने या ठिकाणी आउटस्विंग चेंडू हाताळला जातोय लेफ्ट हँड गोलंदाजाकडनं आणि त्या चेंडूला फेस करताना कुठेतरी मात्र दमछाक होते असं तुम्हाला वाटते कसं? भंबेरी उडते. मी तर म्हणेन दमछाक होत नाही, भंबेरी उडते की खेळू तर खेळू कसा हा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. आणि त्याचमुळे ग्रामीण क्रिकेट खेळताना कधी कधी स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला हवं, व्यावसायिक क्रिकेट खेळायला हवं, जेणेकरून हा अनुभव देखील तुमचा दांडगा होऊ शकेल. ओव्हर द विकेट हॅट्रिक बॉल. यावेळेस बघा फक्त खडे खडे खेळण्याचा पवित्रा घेतला गेला. बॉल कुठल्या रेषेमध्ये आहे, त्या टप्पा पडल्यानंतर कुठल्या दिशेने टर्न होतो, या गोष्टींचा कुठेतरी अभ्यास कमी पडतो माजिवली संघाचा. अक्षरशः नाचवलं जाते फलंदाजाला, खेळपट्टीवर तग धरू देत नाहीये. चांगली बॉलिंग प्रशांतची. 3 दर्जेदार बॉल्स आतापर्यंत या 6व्या षटकात हाताळलेले आहेत आणि स्लॉग ओव्हर एक्सपर्ट म्हणून पर्सीला ओळखलं जाते. येस, अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि यावेळेला मात्र कलात्मक गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं, वैविध्यपूर्ण चेंडू हाताळण्याची जी कला अवगत आहे खूप चांगल्या पद्धतीने दाखवताना. ओव्हर द विकेट. बघा यावेळेस मात्र हलकासा एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळण्याचा प्रयास केला गेला होता. धावाची चित्र अपील केली गेली, त्या ठिकाणी बॉल थोडा मागे गेलाय. दुसरा धाव, एक धाव करण्याचा प्रयत्न नक्कीच पूर्ण केला जाईल आणि एक धाव मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्येत जाते ती म्हणजेच 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. आता फक्त शेवटचे निर्णायक असे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल्सवर 2 तगडे स्ट्रोक्स जर आले तर त्या ठिकाणी नक्कीच धावा मिळू शकतील. अंपायरशी प्लीज आर्ग्यू करू नका, कारण जो डिसिजन आलाय तो मान्य करा आणि लगेच मॅच ऑन करा. इथे मात्र स्ट्राईक चेंज झाले आणि कुठेतरी ज्या फलंदाजाला स्ट्राईक वरती जायचं वाटत होतं, जिम्मेदारी उचलण्यासाठी मात्र त्यांचे जे खांदे पुढे येत होते तो मात्र जिम्मेदारी उचलतोय. मी रोहनजी गावड यांना विनंती करेन, रोहन गावड साहेब की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रोहनजी गावड यांना विनंती करेन व्यासपीठावर या. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. जिम्मेदारी, जबाबदारी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संघाची गरज ओळखणं हे गरजेचं आहे. संघ आपल्या कुठल्या स्थितीमध्ये आहे हे ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खेळामध्ये कसा बदल करायचा आहे हे गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि त्याला मी कशा पद्धतीने खेळू शकेन हे ओळखणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मात्र माजिवली संघ ते ओळखताना थोडासा वेळ घेते, पण खूप जास्त वेळ घेतला गेलाय असं स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 34 बॉलचा खेळ झालेला आहे या पहिल्या डावातला. वेगवान बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि म्हणतात ना की काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला गेला तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा कुठेतरी शोल्डरचा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल, एक धाव वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 वर. कारण जसं आपण बघितलं यावेळेला मात्र लेफ्ट हँड फलंदाज त्याच्या समोर आलाय. कुठेतरी चेंज करावा लागला चेंडू आणि त्यामध्ये मात्र थोडासा दिशाहीन पडला. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील, कारण लेफ्ट हँड फलंदाज आणि गोलंदाज मधलं द्वंद्व असतं त्यावेळेला जास्तीत जास्त फलंदाज हा भारी ठरत असतो. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कंट्रोल चुकलेला आहे. नियंत्रण या शब्दाला क्रिकेटमध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही गोलंदाज आहात
तर गोलंदाजी करताना ते नियंत्रण अचूकतेच असायला हवं, कारण नियंत्रण चुकलं तर त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूला होणार आहे आणि नियंत्रण जर चुकलं तर तुमच्या संघाला 6 धावांचा भुर्दंड देखील बसू शकणार आहे. या ठिकाणी मात्र जास्त नुकसान होत नाही, फक्त वाईट बॉलची एक धाव धावफलकामध्ये ऍड ऑन केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. आता पर्सी जो एक इकॉनॉमिकल बॉलर ठरला या एकविरा चषकामधला, तो मात्र कुठेतरी आता वाईट बॉल जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न करत नाही, तो काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रयोग फसतोय. तर आपण बघतो या ठिकाणी मात्र लेफ्ट हँड फलंदाज ऑन स्ट्राईकला आहे. 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हॅमर करण्याचा प्रयत्न केला गेला. बघा बॅटचा फेस किती वेगाने तो फिरवतोय, पण मात्र कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. फक्त हातामध्ये बॅट असून चालत नाहीये, तर बॉलची गती, बॉलची उंची आणि बॉलचा वेग ओळखणं हे तितकंच गरजेचं आहे. चेंडू आणि फळीमधला संपर्क होणं गरजेचं आहे आणि तो इथे झाला नहीं. मुलाकातें जरूरी अगर रिश्ते बचाने हैं, लगाकर भूल जाने से दोस्तों पौधे भी सूख जाया करते, इसलिए कॉन्टैक्ट काफी महत्वपूर्ण रोल अदा करता है आपके गेंद और बल्ले के बीच में. 13 बॉल्स घेत 29 धावांवर खेळतोय धीरज. पुढचा बॉल, यावेळेस ब्लॉकआउट डिलिव्हरी होती, यष्टिरक्षक दोघी बीट होतोय आणि त्यानंतर शॉट फायनल क्षेत्रक्षक देखील बीट होतोय आणि बॅटचा हलकस एज घेऊन बॉल जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 आणि शेवट गोड होतो या ठिकाणी. माजिवली संघाचे धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत 47 धावा आणि 36 बॉलमध्ये 48 धावा पूर्ण कराव्या लागतील शौर्य फायटर्स गिराळे या संघाला. दोन्ही संघाला देऊया मनपूर्वक शुभेच्छा आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो आणि लगेच आलो. थँक्यू. तर आपण बघतोय मेगा फायनल अंतिम सामना आणि या स्पर्धेचं मॅनेजमेंट मात्र आपल्या सर्वांच्या समोर येते की खूप लवकर या स्पर्धेचा फायनल मॅच बघायला मिळतोय. त्यासाठी मात्र प्रत्येक दिवस जो डिसिप्लिन हँडल केलाय, प्रत्येक दिवसामध्ये जो शेड्यूल आपण पूर्ण केलेले आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे सर्व संघ पार्टिसिपेंट होत आहेत त्यांनी दिलेला एक सुरेख सहयोग, मी म्हणेन अप्रतिम साथ दिले, म्हणून आपण भरपूर अशा सूर्यप्रकाशाच्या आतमध्ये एक अप्रतिम फायनल मॅच निहाळतोय. ही एक खऱ्या अर्थाने मनीष पाटील सर आपण बघतोय की चांगलं मॅनेजमेंट, काय म्हणाले या मॅनेजमेंट बद्दलच्या मध्ये आपण बघतोय की लवकर एक मॅच खेळायला मिळतोय. आपले जे क्रीडा रसिक वर्ग या ठिकाणी येत आहेत त्यांना लवकर घरी जायला मिळेल. आयोजन एक अतिशय उत्तम दर्जाचं आहे. मॅनेजमेंट बद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, नक्कीच ठाण्यामध्ये मॅचेस होतात, कल्याण डोंबिवलीमध्ये मॅचेस होतात, भिवंडीमध्ये मॅचेस होतात, नाहीतर वसई परिसरामध्ये मॅचेस होतात. सगळे आयोजक मात्र शर्तीचे प्रयत्न करतात की माझं आयोजन सक्सेसफुल व्हायला हवं, माझं आयोजन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला हवं. पण या ठिकाणी मी मॅनपॉवर मला कमी जाणवली साखरे या आयोजनामध्ये, एकविरा चषकच्या या आयोजनामध्ये. पण तरी सुद्धा मॅनपॉवर जरी कमी असली पण मात्र विलास पाटील आणि रुपेश पाटील यांच्या खरंच एकाग्रतेला आणि एकात्मतेला आणि साखरे ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना सलाम असायला हवं. कारण सर्वजण या ठिकाणी नकुल पाटील असतील किंवा वेगवेगळी नावं, मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, खूप कमी मनुष्यबळात मी पाहिलं, पण जे जे इकडे काम करतात त्यांचा मी सलाम करतोय. कारण इतकं चांगलं नियोजन करणं खरंच तारेवरची कसरत असते प्रत्येक आयोजकांसाठी. त्यातल्या त्यात तुम्ही प्रत्येक संघाला जेवण देता देखील रुचकर, सकस, स्वादिष्ट. त्यानंतर प्रत्येक संघाला डबल साइडेड सब्लिमेशन प्रिंटची जी कमीत कमी 270 रुपयाची एक टी शर्ट असते, ती टी शर्ट तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक संघाला देतायत. त्यानंतर एक चांगली शेणाने सावरलेली मातीची खेळपट्टी तुम्हाला खेळण्यासाठी मिळते आणि गवताची चादर असलेलं मैदान खेळण्यासाठी मिळते. याहून अधिक काय पाहिजे? तर द बेस्ट ऑर्गनायझिंग या ठिकाणी पाहायला मिळाले एकविरा चषक साखरेच्या वतीनं. येस, सुरेख आयोजन आपण बघतोय. आय एम व्हेरी हॅपी दॅट सच अ ब्युटिफुल टुर्नामेंट्स organized here and so all the planning has been done very beautifully. That's why I congratulate all committee member. Super, खूप चांगल्या पद्धतीचं ऑर्गनाइज केलं जाते आणि वेळा 2 दिग्गज फलंदाज. नेत्र में सपना होगा 48 रनों के लक्ष्य को अचीव करना है और एक तरफ माजुली टीम के कप्तान की स्ट्रैटेजी होगी कि इस रनों को हमें बचाना है, लेकिन इस बीच का जो संघर्ष होगा, इस बीच की जो जद्दोजहद होगी, इस बीच का जो कड़ा मुकाबला होगा वो देखने लायक बनेगा. क्योंकि एक तरफ इस लक्ष्य को बचाने के लिए, डिफेंस करने के लिए पूरी कोशिश होगी माजुली के सभी युवा गेंदबाजों की. दूसरी तरफ शौर्य फाइटर्स गिराले के काफी मारूफ क्रिकेटर, बेहतरीन बल्लेबाज और
जिन्होंने कई बेहतरीन टूर्नामेंट्स को जीतने का तजुर्बा रखा है, वही बल्लेबाज अब बीच मैदान में आते हुए एक तरफ अक्षय घरत मैन फ्रॉम काटाले और दूसरी तरफ कीर्तिश घरत पिरवाडी के वंडर बॉय. सामना खूप चुरशीचा होईल नक्कीच. 48 धावा इथे भरपूर आहेत. गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज आपण बघतोय हायेस्ट विकेट टेकर म्हणून ज्याने सन्मान मिळवलाय तोच धीरज आला इथे गोलंदाजीसाठी. समोर आहे मिस्टर अक्षय घरत. पहिला चेंडू 48 धावांचं स्वप्न उराशी घेत मार्गक्रमण करतोय धीरज. या वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड ठरवून ठेवलाय. सन्मान देईन मी या चेंडूला कारण ते भाग पडलाय डिफेन्स करण्यासाठी. उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना हृदयाचे ठोके वाढतील. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण होईल. चेंडू आणि फळीत मधलं द्वंद्व माझ्या बाजूने फिरावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करताना युवा खेळाडू खऱ्या अर्थाने मात्र संघर्षमय वातावरण निर्माण करता. एक जबरदस्त ऍटमॉस्फिअर. कोलबटाप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पॉइंटला काय उत्तम दर्जाचं शतरक्षण आला. इथेही डॉट बॉल. टाळ्यांचा गजर आपण बघू शकतायत. जिथे तुमचे दोन कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळती. अतिशय सुरेख मिस्टर धीरज. नकुल पाटील सरांकडनं मॅडम षटक हाताळलं तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र फक्त प्लिक केले मिड विकेटला. चेंडू मात्र वेगाने जातोय. डीप मिड विकेट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. ऑफ द मार्क बघायला मिळतोय अक्षय घरसाठी 2:42. थँक्यू. बघूया पुढचा चेंडू पूर्ण धीरज गोलंदाजी मार्कवर. आबळाला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आलाय निर्धाव चेंडू. 4 चेंडू 4 धावा बिना नुकसान से. सुरेख संघर्ष. जिथे मात्र युवा खेळाडू संघर्ष करण्यासाठी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला मात्र तमाम क्रीडा रसिकांचं होतंय फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. पुढचा चेंडू धीरज. ओहो ब्लॉक मध्ये मारा. इंटू द गॅप मध्ये कॉपी बुक सायलेक्सचा कव्हरला एक्झिक्यूट केलाय. मात्र बुडापच्या खेळाडूने काय कव्हर केलाय तो रिझन. सुरेख मुस्तेत खेळाडू बघायला मिळतोय जितेश. इथे मात्र धावातील 2 धावसंख्या मात्र 6 वर जाऊन पोहोचलाय. प्रयत्न तर करावेच लागणार आहेत कारण जर आपण या क्षणापर्यंत पोहोचलेला आहात तर तुमच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे म्हणून तुम्ही या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला आहात. तर त्या गुणवत्तेचा विचार करा. तुमच्याकडे कुठली प्रतिभा आहे ती ओळखा आणि तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला अडवू शकता. हा मनाची चंग बांधा जेणेकरून हा अंतिम सामना देखील तुमच्या पक्षात तुम्ही घेऊ शकाल. सुरेख संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 6 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला. 48 धावांचा टार्गेट समोर आहे. स्प्रे घेऊन मैदानामध्ये आतमध्ये जाताना आपण बघतोय गोपीनाथजी गिनी साहेब आपण बघतोय. स्पर्धेसाठी मात्र अथक परिश्रम गोपीनाथजी गिनी सरांचा बघायला मिळतंय आणि कॉम्बॉक्स मध्ये प्रमोदजी शेडगे सरांचं इथे आगमन झालंय. वेलकम आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. सुरेख द्वंद्व 6 धावा धावफलकावर. काय कमालीचं आकर्षण आहे मैदानाच्या चौफेर आपण बघतोय. लाडका प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये आकर्षित झालाय. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडा नगरी साखरेच्या या पवित्र भूमीला खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थान निर्माण करून देते. एक मानाचा सन्मानाचा प्रतिष्ठेचा असा चषक आपण बघतोय. एकविरा चषक 2022चा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. भव्यशी क्रीडा नगरी सजलंय. तुम्हा सर्वांच्या अप्रतिम खेळाला पुढे घेऊन जाण्यासाठी. 6 धावा झाल्या तिथे धावफलकावर. अतिशय अप्रतिम मॅच अप्रतिम मॅनेजमेंट बघायला मिळतंय. मिस्टर धीरजने सुरेख स्टार्ट दिले. इथे 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर आहेत. 36 चेंडू 46 धावांचं इक्वेशन समोर असताना 2 दिग्गज फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातील 2 प्रमुख फलंदाज आपण बघतो अक्षय आणि त्यानंतर कीर्तिश. काय म्हणाला प्रमोद सर?
डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र जबरदस्त धीरज चोगळाला सावध पवित्र घेऊन खेळला गेला होता. डिफेन्स खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली. एका साईडला अक्षय गरत ज्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज बाईक पाहायला मिळते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, अप्रतिम मॅन फ्रॉम काटाळे. तर एका साईडला आपण पाहतोय बिरवाडीचा वंडर बॉय अर्थातच क्रितेश घरत एक मॅग्निफिसंट प्लेअर पाहायला मिळतो. परंतु अपकमिंग यंगस्टरचा भरणा असलेला माजिवली संघाचं मी कौतुक करेन, सर्वांची मने जिंकणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम, आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल यावेळेला परफॉर्मन्स पाहायला मिळतो अजितजी. येस, पुढचा चेंडू ते मात्र आलाय पुन्हा डॉट बॉल. काय इकॉनॉमिकल षटक हाताळलाय धीरज याने. 6 चेंडू 6 धावा इन्स्पायर केलंय आपल्या संघाला. येणाऱ्या काळामध्ये 48 धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्ही जो आत्मसात केलेलं कौशल्य आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थाने ते दाखवावं लागेल. हा एक मेसेज मात्र बघायला मिळतोय. मेसेज पाठवला गेलाय शौर्य फायटर्स किराले संघाकडे. एस टी जे जबरदस्त मंगल कडक यांचा डान्स. गाणं कोणतंही असो परंतु एकच तुम्हाला तो डान्स दिसेल. मात्र मंगल कडक एन्जॉय करत असताना. तर या ठिकाणी मात्र ते विघ्नेश सामोरे जाईल तो क्रितेश. या स्पर्धेतील 137 धावा या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती तोच क्रितेश खरत. आवळ्याला मात्र कडेकडे केल्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला लाऊड अपील मात्र इथे फेटाळला जातोय. अतिशय अप्रतिम कामगिरी बघायला मिळते मिस्टर विघ्नेश यांच्याकडनं. युवा खेळाडू आहेत परंतु काय परिपक्वता बघायला मिळते, काय गेम प्लॅनिंग आहे, एक अप्रतिम स्ट्रॅटेजी आहे माजिवली संघाची. एका मोठ्या संघासोबत खेळताना आत्मविश्वास ज्या पद्धतीने वाढीस लागलाय, धीरजने ज्या पद्धतीने स्टार्ट दिलाय, येणाऱ्या काळामध्ये संघर्ष मात्र नक्कीच बघायला मिळेल मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये. असुद्धा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहतोय. जसं परसी, निरंजन आणि अक्षयने व्हॅरिएशन करत बांधून ठेवलं होतं लेगबाईचे संकेत, तसंच तीच गुणवत्ता आणि तोच ट्रेलर दाखवण्याचा प्रयत्न आहे धीरज आणि विघ्नेश कडनं. एक्सलेंट, सुपर, मॅग्निफिसंट गोलंदाजी. विघ्नेश चांगली कामगिरी करताना आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरा आहे, पॉवर प्लेचा आहे आणि इथे मात्र मी माझी अचूकता दाखवेन हा निर्धार केला या गोलंदाजानं मातब्बर खेळाडूच्या अगेन्स्ट. मन जिंकण्याचं काम करतोय मिस्टर धीरज, नंतर येतोय मिस्टर विघ्नेश. सुपर बॉलिंग. टॉस करून खेळला यावेळेला मात्र मिडॉन मध्ये. इथे काय घडलंय, सॅक्रिफाईस करावं लागतं अक्षयला. टाळ्यांचा गजर, उत्साहाचं वातावरण एका बाजूने, दुसऱ्या बाजूने थोडीशी निराशा, हताश, उदास होताना या ठिकाणी अक्षय. यस दिसतंय थँक्यू. माजिवली संघाचे युवा गोलंदाज मन जिंकण्याचं काम करतायत. और अक्सर बैट्समैन जा प्लीज. अक्सर कहते हैं ना कि दिल जीतने का मकसद होना चाहिए. दुनिया जीत के तो दोस्तों सिकंदर भी खाली हाथ गया था. अतिशय अप्रतिम परफॉर्मन्स. न्यू बॅट्समन अनिल बाण येतो मैदानाच्या आतमध्ये. काय म्हणाल सर, प्रमोद सर? जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हटलं जाताना ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार, आणि तो क्षेत्ररक्षक जितेश. काय जबरदस्त आउटस्टँडिंग फिल्डिंग. या वेळेला मात्र चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल आणि लॉंग लेगला विरकून दिलाय. इथे मात्र संतोजी मानकर सरांच्या माध्यमातून कडक मंगलांच्या अप्रतिम डान्ससाठी येत आहेत 50 रुपयाचं पारितोषिक. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे.
थँक्यू. कडक मंगल आपले 50 रुपयाचं जे पारितोषिक आहे घेऊन जायचं आहे. सन्माननीय संतोषजी मांडकर सरांच्या शुभ हस्ते. इथे मात्र वाईट बॉल येते आणि धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 12 वर जाऊन पोहोचले. 12 धावा धावफलकावर. तर बघूया विघ्नेश मात्र गोलंदाजी मार्गवर तयार होईल पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. या वेळेला मात्र सरळ बॅट आणि पॅड मध्ये चेंडू होता एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. सुरेख झेल डीप मिड विकेट मध्ये. इथे मात्र कीर्तेश खरत नावाचं वादळ जाईल डगआउट कडे. एसटीचे थँक्यू डीजे थँक्यू. काय जबरदस्त. मात्र क्रितेश गरजचा फटका चांगला होता परंतु काय कव्हर केलंय अप्रतिम. डीप मिडविकेट कडून जर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला जाणं तेवढं सोपं नाहीये परंतु ॲथलेटिक यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट अप्रतिम ब्रिलियंट कॅच जितेश चोगळा. मात्र या अजितजी पाटील ज्या धावा आहेत 48 यावेळेला अचीव्ह करायच्या आहेत. मात्र कुठेतरी डोकेदुखी गोलंदाज सुद्धा ठरलेले आहेत. पहा अपकमिंग जे यंग टॅलेंट पाहायला मिळतं आणि एका साईडला अनुभवाचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय परंतु इथे जिद्दीला दाद द्यावी लागेल. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये जिद्द आहे या खेळाडूंची अप्रतिम पाहायला मिळते. कारण नो डाऊट एका साईडला चांगले खेळाडू आहेत. चेतन पाटील ज्याच्या नावावर 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमया आहे आगरी प्रीमियर लीग मध्ये शिरसाट फाट्याच्या मैदानात. तोच खेळाडू मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम ब्रँड ऑफ सरपाडा तर अनिल बाणे मॅन फ्रॉम उच्छळी हे 2 धुरंधर खेळाडू आहेत. तर एका साईडला अनएक्सपिरियन्स गोलंदाज परंतु अजितजी पाटील सुंदर गोलंदाजी. येस आपण जातो मैदानाच्या आतमध्ये. बघूया गोलंदाजी मार्गवर विघ्नेश पुनश्च तयार होईल. या वेळेला टायमिंग खूप चांगला आहे. चेंडूला अप्रतिमरित्या एक्झिक्यूट केलाय आणि प्रमोदजी शेडगे सरांसाठी मात्र संतोषजी मांडकर सरांकडून येत आहेत आणि इथे मात्र अप्रतिम छेल थँक्यू. 18 ऑन द बोर्ड आपण बघताय. सुरेख कामगिरी बघायला मिळते मिस्टर चेतन यांच्याकडनं. तसं गोलंदाज आणि गोलंदाजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की फलंदाज कोण आहे हे मी मात्र लक्षात ठेवणार नाही. मला चेंडू चांगला टाकायचा आहे. तसं या ठिकाणी फलंदाजाने बघायचं की गोलंदाज कोणी असो खराब चेंडू असेल मी त्याला मात्र एक्झिक्यूट करेन. बाहेर जर कोणी झेल घेतला असेल तर प्लीज आपण यायचं आहे कारण सन्माननीय भगवानजी पाडी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र धावा बघायला मिळत आहेत. 18 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावांची गरज येणारे चेंडू आहेत ते टोटली जर आपण बघितलं 24. काय म्हणाल प्रमोद सर? डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेतन पाटील आल्या मात्र खरपूस समाचार घेतला. वेलकम सिक्सर यावेळेला दर्शवलं गेलं. धीरज सोगळा अप्रतिम ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. अनिल बाणे खूप वर्षांचा दांडगा अनुभव पाहायला मिळतो. जगदीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. या आपण जाऊया अजितजी पाटील यांच्याकडे. तर बघूया धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाताना 19 वर पोहोचलाय. इथे मात्र गोलंदाजी मार्गवर आलाय आणि धीरज हायएस्ट विकेट टेकर. पुढचा चेंडू हाताळतील समोर देतो चेतन. आवळेला ओ माय गॉड 1 हँडेड कट बिहाइंडच्या रूपानं एक मोठा मासा येतोय गळाला लागताना. इथे मात्र चिंतेचं वातावरण. शौर्य फायटर्स किरालेच्या खेम्यामध्ये उत्साह ऊर्जा मांजिवलीच्या खेम्यामध्ये यश दिसतंय.
थँक्यू. इथे मात्र येतात ज्यांनी झेल घेतलेला आहे जिग्नेश वझे. तिथे मात्र त्यांना जिग्नेश पाटील आपण VIP डाईस वर जा. तिथे मात्र 100 रुपयाचं पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय आदरणीय भगवानजी पाटील साहेब सज्ज आहेत. मैदानाच्या बाहेर झेल घ्या आणि 100 रुपयाचं पारितोषिक कमवा. टीम मात्र ओपन केल्या आणि इथे मात्र जिग्नेश पाटील ठरतोय पहिला मानकरी ज्याने मैदानाच्या बाहेर घेतलाय झेल आणि जिंकले 100 रुपयाचा पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल प्रेमित राऊत. बघूया धावसंख्या आहे टोटली जर आपण बघितलं तर 29 धावाची अजूनही गरज आहे आणि येणारे चेंडू 22 चेंडू आणि 29 धावा. व्हॉट अ मॅच. या ठिकाणी रिद्धी आपल्याला पाहायला मिळते. एक छोटी परी गोड कन्या मात्र आपण पाहू शकतात. बलून नरेश पाटील आजोबा आहेत आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. अजयजी पाटील या मात्र झेल टिपलेला आहे. ए मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना योगेशने टिपला झेल आणि नकुलजी पाटील यांनी मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज या यष्टी रक्षकाला जरूर दिलेला आहे. यस एकदा दानशूर व्यक्तिमत्व बघतोय आपण सन्माननीय नकुलजी पाटील साहेब आणि ऊर्जा निर्माण करतोय धैर्याच्या आपल्या खेम्यामध्ये. 29 धावाची अजूनही गरज आहे आणि सामना काय दुहेरी वळणावरती वळताना दिसतोय जिथे मात्र सज्ज आहे प्रेमी. तिथे मात्र गुड सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. मिडॉनला मात्र हळूवारपणे एक्झिक्यूट करताना अलॉंग द कार्पेट एकदम मात्र घेतले धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचेल 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. अतिशय अप्रतिम क्षण आहेत हे. एका बाजूने युवा संघ दिसतोय आई गावदेवी मांजिवली संघ. काय टफ फाईट काय संघर्ष आणि काय रणनीतीने खेळतोय. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू असलेला शौर्य फायटर गिराळी संघ आणि ऑन स्ट्राईकला आपण बघतोय अनिल बाणेसारखा एक आक्रमक फलंदाज. 20 धावा झाल्यात. 28 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहे ते 21 चेंडू आणि 28 धावा असं इक्वेशन असताना सर्वांच्या नजरा वेधून घेतोय हा एक सुरेख मॅच. अप्रतिम द्वंद्व मेगा फायनल. पुढचा चेंडू ते मात्र लाऊड अपील प्लम मध्ये पकडला गेलाय. अनिल बाणे ते मात्र जाईल डगआउट कडे आणि आता मात्र धावा झाल्यात 20. येणारे चेंडू आहेत ते 20. धावा बनवायच्या ते 28. प्रमोद सर इथे मात्र कशा पद्धतीने सामोरं जावं लागेल शौर्य फायटर्स किराला संघाला काय म्हणाल. नक्कीच ज्या पद्धतीने टिचून मारा केलाय विलक्षण कामगिरी केली धारदार गोलंदाजी प्रत्येक प्रेक्षकांच्या मुखातून मात्र स्तुती सुमने उधळली जात आहेत माजिवली संघाच्या गोलंदाजांची. काय अफलातून कामगिरी करताना नेत्र दीपक यावेळेला कामगिरी करताना पाहतोय. एक बलाढ्य संघ आणि बलाढ्य संघ मात्र यावेळेला आता मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग आहे परंतु खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहिलाय तो माजिवली संघ. 28 धावा इथून जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 28 धावा येणं गरजेची गोष्ट आहे. मात्र या 28 धावा खूप मोठ्या प्रमाणात एक छोटी टोटल मोठं बॅटल बनतंय. 5 जिद्दीने सामोरे गेलेत. मोठमोठे खेळाडू आहेत परंतु आम्ही सुद्धा मात्र या वेळेला भवितव्यामध्ये त्यांच्या समोर खेळण्याची जिद्द आम्ही बाळगू आणि ही जिद्द मात्र यावेळेला पाहायला मिळते. म्हणून स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या जीवनात आणि आयुष्याच्या जीवनामध्ये तुम्हाला पळावंच लागेल कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. जत पण मैदानाच्या आतमध्ये या वेळेला एष्ट्या उद्ध्वस्त संतोष जाधव सारखा एक मोठा खेळाडू येतोय डगआउट कडे. काय ऊर्जा बघायला मिळते मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये. विकेट क्रमांक जर आपण बघितला 5वा येतोय डगआउट कडे. 19 चेंडू आणि 28 धावांचं इक्वेशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही सामना दुहेरी वळणावरती उभा आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझ घेऊन एका बाजूने प्रेमित आहे तर नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. बघूया 19 चेंडू आणि 28 धावा. काय सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अप्रतिम बॅटल संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. बुझी शम्मा भी जल सकती है तूफान से घिरी कश्ती भी निकल सकती है होके मायूस न अपने इरादे बदल दोस्त तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. हे मात्र म्हणावं लागेल इथे. 19 चेंडू आणि 28 धावांची गरज. जयेश नोक्ती सर आणि सागर नोक्ती आणि रोहन टोकरे सरांचं इथे आगमन झालंय. त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आहोत. एकविरा म्युझिकल ग्रुपचे सर्व मेंबर्स. 19 चेंडू आणि 28 धावा. व्हॉट अ मॅच.
सुपर मुकाबला ऑन हॅट्रिक चेंडू असेल धीरज यांचा. हायेस्ट विकेट टेकर मी का आहे हे मात्र दाखवताना धीरज वाडा. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. निलेश कदम मामा यांच्याकडनं धीरज चोगलासाठी येत आहे 200 200 रुपयाचा कॅश प्राइज. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र सन्मान दिलाय हळवारपणे मात्र ऑन ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर रिझनला. तद्वर मात्र 2 धावा घेण्याचा मानस आणि इथे मात्र 2 धावा परिपूर्ण होताना 22 धावा ऑन द बोर्ड. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. काय सुरेख कमालीचा सामना बघायला मिळतोय. मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर क्या बेहतरीन क्रिकेट का आगाज होता हुआ. एक विराट चषक साखरे का एक खूबसूरत नियोजन. साखरे की इस आभा मंडल में मानो रंग बिरंगी टी शर्ट ऊर्जा का निर्माण करते हुए और हर एक क्रीड़ा प्रेमी को अपने आकर्षण का केंद्र बिंदु बनाते हुए इस आभा मंडल में चमकने का प्रयास करेंगे. एक तरफ माजिवली के युवा बल्लेबाज तो दूसरी तरफ टेनिस क्रिकेट के बेहतरीन बल्लेबाज के बीच में चलता हुआ संघर्ष मानो दिल में कैद बनता हुआ, दिल में घर करता हुआ. क्योंकि एक खूबसूरत मुकाबला, एक बेहतरीन कश्मकश है. एक विराट चषक 2022 में 18 गेंदे शेष और 26 रन की जरूरत. सुपर मुकाबला आपण बघतोय. अतिशय सुरेख द्वंद्व आपण मैदानाच्या आतमध्ये न्याहाळतोय. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. इथे मात्र तुमचा पुरुषार्थ, तुमची अप्रतिम फलंदाजी सर्व काही दाखवावे लागेल तमाम खिलाड़ियों. कितने इंसान की पहचान तो उनके कर्मों से होती है. महंगे कपड़े तो दोस्त पुतले भी पहना करते हैं. अतिशय सुरेख मॅच. 18 चेंडू 26 धावा. व्हॉट अ मॅच. बघूया गोलंदाजी मार्कवर निकेश आलाय. सामोरे जाईल तो प्रेमित आणि निरंजन कशा पद्धतीने खेळतील या मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र प्रेमित हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये डीप मिडांमध्ये मात्र जेल मध्ये बाद झालाय. इथे मात्र प्रमोद सर तुम्ही सांगा की मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी मात्र थोडासा बॅकफुट वरती घेऊन गेलाय का? डेफिनेटली या वेळेला मात्र थोडंफार कुठेतरी थांबायला हवं होतं, परंतु या ठिकाणी एक शॉट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. कारण प्रेमित कडून अशी अपेक्षा नव्हती. परंतु इथे जर आपण पाहिलं तर अजितजी पाटील आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत, ज्या वेळेला मात्र एक फॉर्मॅट आणि जेव्हा खुला गट येतो तेव्हा मात्र प्रत्येक प्रेक्षक एक वेगळीच मात्र वाट पाहत असतो. चेतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. गोठणपूरचा हा खेळाडू आपण पाहू शकतात पालघरचा. आणि तेव्हा मात्र चर्चा एकच असते की ओपन गट मात्र एका साईडला निघणार आहे. ही मॅच बघून फायदा नाहीये. परंतु इथे एकविरा चषक साखरेमध्ये एक वेगळा विक्रम होण्याच्या दिशेने चाललेला आहे, परंतु अजून सांगू शकत नाही. परंतु ज्या अनुषंगाने जिद्दीने तोंड दिलंय, अफलातून 6 गडी बाद झालेत, ते सुद्धा बलाढ्य खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. अजितजी तर अजित सर आणि प्रमोद सर या ठिकाणी टॉस का हेच नक्कीच. टॉस जिंकल्यानंतर ज्या वेळेला मात्र आपण संध्याकाळचे सत्र असते त्यावेळेला क्लेवर कप्तान तोच असतो जो प्रथमतः फलंदाजी घेतो. कारण ॲटमॉस्फिअर थोडासा चेंज होतो, दमटपणा येते. त्यानंतर मग तुम्ही जर 50-55 धावा बनवल्या तर कुठेतरी मात्र तुमच्या गोलंदाजांना एक बेनिफिट असते. आणि इथे मात्र तो टॉस जिंकून खूप चांगली कामगिरी केली आणि गोलंदाज सुद्धा खऱ्या अर्थाने मात्र चांगली कामगिरी करतात. चेतनला मात्र एक सुवर्ण संधी आहे. इथे मात्र मला संघामध्ये आहे मी आणि का संघामध्ये आहे ते दाखवून देण्याची सुवर्ण संधी दालनामध्ये आलेली आहे. अमर पाटील आम्हाला सांगतील की धावा बनवायच्या 26, 17 चेंडू आणि 26 धावा असं इक्वेशन. अतिशय सुरेख संघर्ष, खूप चांगला बॅटल. प्रत्येकाला मात्र ह्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने खेचून आणलंय या युवा खेळाडूने. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला गेलाय. गुड क्लेवर क्रिकेट. शरीरापासून थोडेसे हात दूर केले, त्यानंतर कट शॉट खेळलाय आणि आलाय चेतनच्या फळीतनं इन्स्पायर करणारा एक अप्रतिम मोलाचा चौकार. यस्टीचे
थैंक यू से थैंक यू। कहते हैं ना कि सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं पड़ती, नदी को बहने के लिए किसी पथ की जरूरत नहीं पड़ती, जो बढ़ते हुए जमाने में अपने मजबूत इरादों के बल पर उन्हें अपनी मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नाही पडते। सुपर शॉट बघायला मिळतोय चेतन यांच्या फळीतनं, धावा मात्र वाढतायत, वेळेला मात्र पुनश्च 27 धावा आपण धावफलकावर बघतोय। गुड सेन्सिबल क्रिकेट चेतन यांच्याकडनं, चौकार आल्यानंतर मात्र एक धाव घेतोय, हळवारपणे चेंडूला मात्र मिड ऑफ रिझनला एक्झिक्यूट करतोय। 27 धावा झाल्यात, अजून 21 धावांची गरज आहे, येणारे चेंडू आहेत ते 15। बघूया 3 चेंडूंचा खेळ संपला इथे, अतिशय सुरेख मॅच, 15 चेंडू 27 धावा झालेल्या आहेत, 21 धावांची अजूनही गरज। चांगला बॅटल, इथे मात्र शॉर्ट बॉल चुकी झालाय आणि येतो या ठिकाणी बघूया पंच दर्शवतील। धीरंजन मात्र ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्याचं काम करतोय, शॉर्ट बॉलला मात्र अप्रतिमरित्या एक्झिक्यूट करतोय लॉंग लेग रिजन मधनं आणि येतोय हा बिग 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 ब्लास्ट। षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 33 वरती, तेही 30 धावा। चौकार त्यानंतर षटकार, काय म्हणाल प्रमोद सर? नक्कीच निरंजन घरत मॅन फ्रॉम पास्तळ, जो खेळाडू मात्र भरपूर वर्षांचा अनुभवाचा खजिना आहे। या फलंदाजाकडे सेन्सेशनल क्रिकेट नेहमीच खेळलं जातं आणि जेव्हा संकटात संघ असतो ना त्यावेळेला मात्र वर काढण्याचा प्रयत्न निरंजन घरतने बऱ्याच वेळेला केलेला आहे। एका साईडला शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि तो मात्र सुरेख पद्धतीने हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला, क्लास टायमिंग। इथे मात्र गोलंदाज सर आपण बघू शकाल, येतो या ठिकाणी चौकार, धावसंख्या 4 ने वाढताना 37 वरती जाऊन पोहोचले, 11 धावांची गरज आहे। सर गोलंदाजाने चुकी काय केलंय इथून, तर गोलंदाज या ठिकाणी थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय। खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं अनुभव निरंजनकडे आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तो दाखवताना खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक चेंडू मेरिटच्या हिशोबाने खेळलाय। शॉर्ट बॉल होता, हुक मध्ये कन्वर्ट केला, लॉंग लेगला एक्झिक्यूट केलं, त्यानंतर पुन्हा शॉर्ट बॉलला थोडासा बॅकफुटला गेला, एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह केला, अतिशय सुरेख शॉट येताना खूप चांगली फलंदाजी निरंजनकडनं। यावेळेला फुलटॉस सेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतलाय, इथे मात्र धावसंख्या सिंगलने पुढे जाऊन पोहोचले 38। आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल, जी सामन्यामध्ये हवा बनवली होती गोलंदाजानं। या ठिकाणी निरंजनने चौकार षटकार चौकार मारत पूर्णतः आपल्या बाजूने फिरवले, परंतु अजूनही सामना आपल्या बाजूने फिरू शकतात जर एखाद्या गोलंदाजानं जे 5वं षटक खूप महत्वाचा इकॉनॉमिकल षटक जर हाताळलं, मॅच मध्ये पुनश्च ऊर्जा निर्माण होऊ शकते, पुनश्च संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतोय, काय म्हणाल? डेफिनेटली ॲब्सोल्युटली राईट अजितजी पाटील, ज्या पद्धतीने आपण पाहतो रिदम कुठे यावेळेला मिळाला तर चेतन याने जेव्हा मात्र चौकार जो बॅकफुट पॉइंटला सुरेख पद्धतीने खेळला गेला आणि तिथून थोडासा रिदम गोलंदाजाचा तुटला गेला, कारण एखाद्या गोलंदाजाचा जेव्हा रिदम तुटतो त्यावेळेला मात्र येणारे चेंडू आहेत त्याच्यासाठी लाभदायक असतात आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं। चेतनचं सुद्धा कौतुक करेन, निरंजन घरत ऑलरेडी मात्र एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याच्याकडून ही अपेक्षा होती डगआउटमधून आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारत यावेळेला संघाला सावरलं गेलंय। विघ्नेश येतोय, इथे मात्र डॉट बॉल आलाय, 11 चेंडू 10 धावांची गरज। सुपर मैच, कहते हैं कि हौसलों के तरकशों में कोशिशों का वो तीर जिंदा रखना, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखना। उम्मीद आपके मन में भरोसा निर्माण करती है दोस्त, और दुख जो आपको बैकफुट के ऊपर ले जाता है, इसके लिए उम्मीद को कायम रखना आवश्यक। या वेळेला पुनश्च चुकी केले गोलंदाजानं, पनिशमेंट करतो इथे मात्र निरंजन घरत ऑन फायर। यस डिझे थँक्यू। धावसंख्या मात्र 4 ने पुढे जाते, 42 धावा झालेल्या आहेत, 6 धावांची अजूनही गरज आहे। गोलंदाज मात्र कमबॅकिंग करेल का, निर्धाव चेंडू हाताळेल का, प्रश्न मात्र या ठिकाणी विचारला होता। चेंडूला मात्र
स्लाइस थोडंसं केलंय डीप बॅकवर्ड पॉइंटला, मात्र तिथे फील्ड केलं जाईल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 43 धावावरती जाऊन पोहोचलंय. एका बाजूने एक गाव एक संघ म्हणून माजिवली संघानं खूप तमाम क्रीडा रसिकांना खऱ्या अर्थाने दाखवून दिले की माजिवलीचं क्रिकेट काय असतं. एक अप्रतिम युवा खेळाडूंचा भरणा आणि प्रमोद सर जर आपण बघितलं तर टोटली अंडर 22 सर्व खेळाडू आहेत. नक्कीच प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडलेला आहे, माजिवली हे नक्की गाव कुठे आलं. जेव्हा आपण पारोळ फाटा वज्रेश्वरी मार्गे जातो, पारोळ फाटा आणि तिथून एक जो आपण पाहू शकता जो मार्ग आहे, यावेळेला चेतनचा आक्रमकतेचा स्ट्रोक अप्रतिम फटका दर्जेदार पाहायला मिळाला. जो पारोळ फाटा मात्र मार्गे आपण भिवंडीकडे निघतो त्यावेळेला ग्रेट एस्केप एक रिसॉर्ट आहे आणि त्याच्याच अगदी बाजूला माजिवली गाव म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. हे वसई तालुक्यामधून बिलॉंग करताना हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असेल की माजिवली हे गाव नक्की कुठे आहे, तर नक्कीच आम्ही तुम्हाला माहिती देतोय. खूप चांगली माहिती आपण पुरवलीत कारण आपण त्या विभागातून बिलॉंग करतायत. तर या ठिकाणी मात्र स्कोर इज लेबल नाव मिळेल 2022चा चॅम्पियन आपल्याला काही क्षणामध्ये. इंतजार की घड़ी अब खत्म होने आ रही है क्योंकि मिल रहा है 2022 में नया चैंपियन जो इस खूबसूरत आकर्षक ट्रॉफी को उठाने के लिए तैयार है. एक बेहतरीन टूर्नामेंट्स, एक प्रतियोगिता, एक श्रृंखला अब आखिरी मुकाम पर आप पहुंचे जहां पर मिलने वाला है 2022 का चैंपियन. इस बार सिंगल रन्स के साथ में मिल गया है 2022 का चैंपियन और वो नाम है शौर्य फाइटर गिराले. प्रजय पाटिल सर एंड ऑल गिराले टीम को मैं जरूर हार्टी कांग्रेचुलेशन कहूंगा, हार्दिक बधाई देना चाहूंगा. एक अप्रतिम मैच आणि इथे मात्र विजेता ठरतोय 2022 चा चॅम्पियन या ठिकाणी ठरतोय थँक्यू नकुल पाटील सर. या आपण नकुल पाटील सर आपल्या शुभ हस्ते आपण जे 200 रुपयाचा पारितोषिक दिलेलं आहे योगेश या आपण आणि धीरज चोगला अभिनंदन. शौर्य फायटर्स किराले संघ प्रजय पाटील आपलं खूप खूप अभिनंदन. आणि खऱ्या अर्थाने मन जिंकलेले आहेत माजिवलीच्या युवा खेळाडूने. माजिवली संघासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. त्यांचे भरपूर प्रशंसक आपण बघतोय. संपूर्ण गाव मात्र आलाय आणि खऱ्या अर्थाने मात्र साखरेच्या या भव्यशा प्रांगणामध्ये माजिवली गावाच्या मातृभूमीला 4 चांद लावलेले आहेत त्यांच्या युवा खेळाडूने. अप्रतिम सुपर. प्रशंसा करावी तेवढी थोडी कमीच आहे कारण काही लढवं या भूमिकेमध्ये बघायला मिळाला. एक अप्रतिम संघ आणि संतोष मानकर सर आमची रजा घेताना या ठिकाणी